नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण पारंपरिक पद्धतीत गाजरचा हलवा कसा बनवायचा हे बघणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी गाजर स्वच्छ धुवून सोलून किसणीवर किसून घेतली आहे. अशा प्रकारे गाजर किसून घेतला आहे. आज मी गाजरचा हलवा कुकरमध्ये बनवणार आहे. त्यासाठी कुकर गरम करायला ठेवला आहे. कुकर तापला की आपण त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेऊ. तूप गरम झालं की त्यामध्ये किसून घेतलेले गाजर घालून घेऊ. गाजराचा किस परतताना गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. गाजर परतून झाल्यानंतर थोडा आळतो तो आणि त्याला रंगही छान येतो. गाजर छान परतून झाला आहे. आता आपण यामध्ये अर्धा लिटर दूध घालणार आहोत. इथे मी 1 किलो गाजरसाठी अर्धा लिटर दूध घेतलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊ. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत. कुकर थंडही झाला आहे थोडा. आता आपण उघडून बघूया. इथे बघू शकता गाजर छान शिजलं आहे. गॅस चालू करून मिक्स करून घेऊ. गॅस मोठा ठेवायचा आहे. आता आपण इथे 1 वाटी साखर घालणार आहोत. गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हलवा 2 मिनटं आणखी शिजवून घेऊ. हलवा शिजतोय तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया. इथे कडणा घेतला आहे. कडण्यामध्ये थोड्याशा तुपावर आपण ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे आणि ते आपण हलव्यामध्ये वरून घालायचे. ड्रायफ्रूट्स भाजून झाले. आता हे आपण हलव्यामध्ये घालून घेऊ. वेलची पूड घालून मिक्स करून गॅस बंद करूया. आपण हलवा बनवताना ना मिरची पावडर घातली ना खवा घातला तरीसुद्धा चवीला छान आणि रसरशीत असा दाणेदार गाजरचा हलवा अगदी पारंपरिक पद्धतीने तुम्हीही बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि स्मिताज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.